सेवा पंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा जन्म होका भलती आली परी नसत्यारी वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा नामा मने कमलापती हे द्यावे पुरता पुरती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा विठ्ठल तुझी देवा प्रेमागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा महायोगी तेत भीमरत्यम परम पुंडलिकाय नातो मुने समागत तिष्ठम कंदम प्रभुलिंगम भजे पांडुरंगम हे पांडुरंग Oh
दुसरे चरण संतांच्या संत कृपादाने गतीचा विस्तारू बाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता हृदया फुले चरपालुनी भले परी पैसावे पावले श्री गुरुचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चर्चा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रारम सदा वसंतहृदयारविंदम ओम भवामी सहित नमामि ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय चर्वाय महादेवाय कैलास राणा शिवचंद्रमौली फणिप्रमाता मुकुट दलाली कारुण्य सुबोधुकारी तुझे विना शंभो मज कोण कैलासचा देव भोला चक्रवर्ती तयाद बांधी क्रोध काम शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूत काय भक्ती दाच्या वाटा मज दावन लोकाभि राम रंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्री रामचंद्रं शरणं प्रपद्ये वसुदेव सुतं देवं कौसल्यानंदनं देवकी प्रमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु मुखं करोति वाचालं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे प्रभानंद माधव विठ्ठल विठ्ठल सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा करुणाकीर्ती मनुष्य कृती राघवे ख्याती केली शिराशी करे सागरी तारेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाश जनी रक्षिले शिवकागदासी धन्य इंद्रायणी देहु नाम गावा जय 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 घेतले स्वामी तुकाराम तयाच्या चिंतने मोक्ष मुक्ती नमस्कार माझा सद्गुरु सच्चिदानंद तुकाराम मूर्ती विठ्ठल विठ्ठल नमन करू गणनाथा उमा शंकराची आसत चरणावरी तुझी माता दया माझे दंडवत आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभे बोलते लोका टाळ मृदुंग श्रोते देखा दया माझे दंडवत विठ्ठल याची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा कीर्तन निवडलेले आहोत महाराष्ट्रातील प्रसिद्ध साधू भगवान पांडुरंग परमात्म्याचे निश्चिम भक्त नामदेवराया पंढरी निवासी नामदेवराया यांचा चार चरणाचा अभंग सेवेसाठी निवडला विठ्ठल विठ्ठल नामदेवराया या अभंगामध्ये भगवान पांडुरंग याची देवा पै मागत चरण सेवा केली तुझ्या चरणाची सेवा मला माझ्या जीवनामध्ये घडू अजून काय मागतात वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा पंढरीपुरामध्ये मला वास दे आणि सदा संग हरिदासाचा संघ मला माझ्या जीवनामध्ये घडू दे
अशी मागणी नामदेवराय भगवान पंढरपूरनाथ मागतात. मग असं जर मला दिलं तर मग जन्म हो का फलते याती, कोणत्याही कुळामध्ये मला जन्म दिला तरी चालेल, परंतु माझ्या जीवनामध्ये परी मेन चुके हरी भक्ती, नामा म्हणे कमलापती याची द्यावी पुरता. नामदेवराया भगवान पंढरपूरनाथ मला देवा, तुला जर द्यायचं असेल तर माझ्या सर्व मागण्या तुम्हाला दे, याची देवा पै मागत आणि चरण सेवा अखंडित अभंगाचा सरळ सरळ आता तुमच्या पुढे ठेवला आणि अगदी 1 तासामध्ये भगवान पंढरपूरनाथ जशी मला नका दादा जशी बुद्धी देईल तसं मी हा अभंग बोलण्याचा प्रयत्न करतो. विठाल विठाल आज जागराचं कीर्तन आहे 7व्या दिवसाचं म्हणजे माझं हे कीर्तन किती आहे जरा सप्ताह चालू झालं तसं सप्ताह जसं चालू झालं तसं 151 क्रमांकाचं कीर्तन वाटतं मला माझ्या नाही 151 बरोबर उद्या होईन बावधी जवळपास 19 वर्ष उद्या पूर्ण जात आहे. म्हणून ही 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली ही मी माझं परमभाग्य समजतो. त्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून ही सेवा आले आमचे मुरलीधर दादा असतील, त्याचप्रमाणे बाळू काका असतील, शेलार दादा असतील, सर्वच परिचयाचे लोक आहे परंतु काहीचे चेहरे ओळखी नाव माहिती सर्वांच्याच माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली हे मी माझं परमभाग्य समजतो. खरं म्हणजे पहिलेही मी एक वेळेस या ठिकाणी येऊन गेलो. गेल्याही वर्षी दादांनी बराच प्रयत्न केला परंतु तारीखच खाली नव्हती शिल्लक नव्हती, त्यामुळे काय झालं नाही. दादा म्हणाले या वर्षी तुम्हाला सुरुवातीला आम्ही फोन करतो, तुमची जी तारीख या ठिकाणी बसेल ती तारीख आम्ही तुमची पहिली एकदा बुक करू. म्हणजे मी काय नाही मोठा कीर्तनकार नाही परंतु प्रेम या लोकांचं प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केलं विठाला विठाला कीर्तन म्हटलं तर मूर्तुचार्य लागतो आणि मूर्तून लागतो. श्री हरिभक्त परायणामचे यश महाराज आवाड यश महाराज आवाड त्यांच्याकरता सर्वांनी एकदा टाळीवाज. खेळ नव्हे वेखल्याचा म्हणून मेळ मिळविला त्या न्यायाप्रमाणे लागणारी सत्संगत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मूर्तुचार्य यश महाराज असते त्यांनाही धन्यवाद देतो. विनेकरी बाबा श्री हरिभक्त परायण किसन परदेशी किसन महाराज परदेशी त्यांनाही धन्यवाद देतो. त्याप्रमाणे ज्यांनी नितीन महाराजांनी धन्यवाद देतो. हजारे महाराज त्यांनाही धन्यवाद देतो. सागर महाराजांनाही धन्यवाद देतो. सुनील महाराजांनाही धन्यवाद देतो. ध्रुव महाराजांना धन्यवाद देतो. शुभम महाराजांनाही धन्यवाद देतो. कळमकर महाराज त्यांनाही धन्यवाद देतो. महेश महाराज त्यांनाही धन्यवाद देतो. आमच्याबरोबर आमची त्यांच्याकडं माईक काय घेतला त्यांच्या कीर्तन आजच बसून जाईल त्याचं ठीक त्यांनाही धन्यवाद देतो. इकडं मुलीही त्या ठिकाणी उभ्या इथल्याच ना कीर्तन सर्व त्यांना श्री हरिभक्त परायण मुरलीधर दादा रामायणाचार्य त्यांच्या मुखार रामाने या ठिकाणी तुम्ही श्रवण केलं असे असणारे दादा त्यांनाही धन्यवाद देतो. खरं म्हणजे आज सप्त्याची सुरुवात श्री हरिभक्त परायण मुरलीधर दादा मोरे असतील, त्याचप्रमाणे आमचे कारभारी महाराज शेलार या दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झाली. 1 नाही 2 नाही जवळ आज किती वर्ष होते 19 वर्ष या ठिकाणी या सप्त्याला चाललेला राहू आणि असंच हा सप्ताह पुढे चालत राहू असं या ठिकाणी मारुतीराजाची प्रार्थना करतो आणि कीर्तनाला सुरुवात विठाला विठाला आपण मानव देवाला जन्माला आलो दादा हो. आपण मानव देवाला जन्माला आल्यानंतर आपण काय करायचं काय नाही करायचं याच्यामध्ये जर आपल्याला बघायचं असेल तर वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानाची कायसा वर त्या ठिकाणी आणि व्यासपीठाला शिकायला पर्यंत कवडे त्याला सुद्धा या ठिकाणी धन्यवाद विठाला विठाला जगद्गुरु तुकोबारांनी गाथा निर्माण केला जातो. गाथा कोणासाठी निर्माण केला? मुला महिला मंडळ
कीर्तनकारासाठी का? हा? गाथा कोणासाठी निर्माण केला? हो, तुम्हा आम्हासाठी जगद्गुरु तुकोबाराने गाथा निर्माण केला दादा. पण तो गाथा वाचण्यासाठी काय लागतो? हा? पुरुष मंडळ, गाथा वाचण्यासाठी माथा लागतो दादा. जो जीवनामध्ये वाचीन गाथा, ज्याला असेल माता तो वाचीन गाथा. जो जीवनामध्ये येऊन वाचणार नाही गाथा, नक्कीच मुलांच्या काही मग जीवनामध्ये आपण मुलांच्या लाथा खाऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर जीवनामध्ये येऊन ज्ञानेश्वरी वाचत वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी वाचित असताना त्या ज्ञानेश्वरी काय पाहिजे दादा? पाकिट कोण म्हणजे इकडे पाकिट? ज्ञानेश्वरी काय पाहिजे? भावधरणीया वाचे ज्ञानेश्वरी, वाचत असताना दादा त्याच्यावर काय पाहिजे? भाव पाहिजे. भावधरणीया वाचे ज्ञानेश्वरी, भावधरणीया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी. सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. ज्ञानेश्वरी वाचत असते दादा, ज्ञानेश्वरी काय पाहिजे? भाव पाहिजे. पण देवाला काहीच लागत नाही. तुम्ही देवाला सर्व देता दादा. देवाला आपण सर्व देतो, देवाला फक्त काय देत नाही? भाव देत नाही. देवाला काय लागतो फक्त? देव भावाचा भुकेला, Dewa Baba Sabu, Ojibus
देवाला किती भारी भारी फुलं आणली, किती पैशाचा हार आणला, देवाला त्याच्याशी घेणं नाही. तुमच्या अंतकरणातला भाव पाहिजे. अंतरीची घेतो पाहे जोडी देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा श्रीमंताचा. दादा देव सोयरा श्रीमंताचा दिनाचा, देव सोयरा दिनाचा, श्रीमंताचा नाही. माझ्या संत महात्म्याने बघा पैशावाल्याला किंमत दिली, बघा धन्यता दिली. धन्यवंता लागी सर्व मान्यता दिली, पण मग धन्यता कोणाला दिली? धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, हरी रंगीला, धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, हरी रंगीला, धन्य जगी तोची एक. कृष्ण वासुदेव जगत वासे, कृष्ण वासुदेव जगत वासे, कृष्ण वासुदेव धन्य जगी तोची एक, हरी रंगीनाचे, धन्य जगी तोची एक, राम कृष्ण वासुदेव. सदैव कधी मध्ये दादा बघा, ज्याने जीवनामध्ये भजन केलं दादा त्याला धन्यता दिली. माझ्या तुकोबर आहे. धन्य जगी तोची एक, हरी रंगीनाचे, आणि रामकृष्ण वासुदेव सदा स्वदेव. बघा जगद्गुरु तुकोबरायांनी जीवनामध्ये भक्ती केली. तुमची आमची भक्ती थोडी वेगळी दादा, तुमची आमची भक्ती वेगळी. 6 वाजेपर्यंत ऊन लागतं ना, मग 6च्या पुढे दिंडी काढतो, है की नाही? ही झाली आपली भक्ती, आहे की दादा? तुकोबराची भक्ती तशी नाही दादा. तुकोबरा जीवनामध्ये भक्ती केली. मुंगी आणि राव आम्हा सारखा जीव. मुंगी आणि एखादा राजा. पहिला मंडळ तुम्हाला एक प्रश्न करतो, प्रश्नाचं उत्तर द्या फक्त, म्हणजे नाणं बिनं भेटणार नाही. तुम्हाला तुमच्या सुनामध्ये लेकीमध्ये फरक वाटतो का? तुम्ही सासा झाले नाही का? तुम्हाला सुना आल्या नाही का? तुम्ही सुना नाही का कोणाच्या? हा, मग तुम्हाला तुमच्या सुनामध्ये लेकीमध्ये फरक वाटतो का? हा, नाही वाटत? असं होऊ शकत नाही. सुनामध्ये आणि लेकीमध्ये फरक आहेच, तुम्हाला वाटत नाही म्हणजे कसं शक्य? सून ती सुना असते आणि लेक ती काय 70% वेळा मुलगा झाला, बरोबर आहे? म्हणजे लेकीमध्ये आणि सुनीमध्ये आपल्याला फरक वाटत झाला. हो, पण माझे जगद्गुरु तुकोबराने मुंगी आणि राव आम्हा सारखं. मुंगीला सुद्धा सारखंच म्हणायचं तुकोबर आहे, आणि एखाद्या राजाला सुद्धा सारखीच माहिती आहे. माझ्या नाथबाबांना बघा दादा, बोल नाथबाबांना गाढवामध्ये देव दिसला की नाही? नाथबाबांना गाढवामध्ये देव दिसला, आणि तुम्हा आम्हाला गाढवामध्ये गाढव दिसतो. नाथबाबा देव स्वरूप झाले होते दादा, हो, म्हणून नाथबाबांना गाढवामध्ये देव दिसला, आणि आपल्याला गाढवामध्ये गाढव दिसतो. याचं कारण आपण काय स्वरूप झालो? आपल्याला गाढवात देव दिसत नाही, आपण गाढव स्वरूप झालो दादा, हो. आणि माझ्या नाथबाबांना गाढवामध्ये देव दिसला, माझ्या नाथबाबांना गाढवामध्ये देव दिसला दादा, हो. देव फुकट नाही रावला. नाथबाबांच्या घरी 1 नाही 2 नाही, किती वर्ष काम केली? 36 वर्षे श्रीखंडाने भगवान परमेश्वराने नाथांच्या घरी काम केलं. काय काम केलं? काय केलं? कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाये, आनंद भक्ती भावे, आनंद भक्ती भावे, निलावंत सजाए. कावडीने माझ्या भगवान परमेश्वराने 36 वर्ष नाथांच्या घरी काम केलं. अजून काय काम केलं? श्रीखंड्या चंदन उगल, श्रीखंड्या चंदन उगल.
नाथबाबांना काय बोलून द्यायचा, पण धोत्रे धुतो आणि त्या गंगेच्या तीरावर जाऊन माझा श्रीखंड मी माझा भगवान पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी काय करायचं, धुणं धुवायचं. नाथबाबांचं धुणं धुवायचा, भांडे घासायचा, गिरजा बांधायला त्या ठिकाणी अनेक प्रकारचे काम त्या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्मा करून लागायचं. दादा का की नाथबाबाच्या घरी नागबाबांच्या जीवनामध्ये भक्ती केली आणि त्या भक्तीचं वजन भगवान पांडुरंग परमात्मा झालं. पण जरा माझा भगवान पांडुरंग परमात्मा डायरेक्ट जर विठ्ठल स्वरूपामध्ये श्रीखंड्याच्या रूपात नसता गेला, विठ्ठल स्वरूपामध्ये जर गेला असता तर नाथबाबांना आणि गिरिजामातेने काम करू दिलं असतं महाराज, दिलं असतं नाही दादा. मग बघा नाथबाबांनी काम करू दिलं नसतं, म्हणून माझा भगवान पांडुरंग परमात्म्याने श्रीखंड्याचं रूप घेतलं आणि 36 वर्षे माझ्या नाथबाबांच्या घरी काम केलं. नुसतं कामच नाही केलं तर नाथबाबांच्या बरोबर सतत त्या ठिकाणी राहायचा. कशामुळे ते माझे नाथबाबा भगवान पांडुरंग परमात्म्याचे काय झाले होते, भक्त झाले होते. आणि मग त्या भक्ताच्या समागमामध्ये नाथबाबाच्या समागमामध्ये श्रीखंड्या देव त्या ठिकाणी राहायचे. आणि बघा न सांगितलेलं काम सुद्धा माझा भगवान पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी नाथबाबांच्या घरी करू लागला. त्याला कारण हेच जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरण हे जिनेवा पाय मागले, 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 चरण सेवा माझे नामदेवराय हीच मागणी मागतो. नाथबाबाने श्रीखंड्यानं 36 वर्षे काम केलं, त्याच्यामध्ये चरणाची सेवा आलीच ना. नाथबाबाची सर्व सेवा त्या ठिकाणी माझे भगवान पांडुरंग परमात्मा श्रीखंड्याच्या रूपामध्ये करत होते. मग माझे नामदेवराय हेच देवाकडे मागणं होतं, याची देवा पै मागत आणि चरण सेवा, तुझ्या चरणाची सेवा मला माझ्या जीवनामध्ये घडू दे. ही मागणी नामदेवराय ह्या अभंगामध्ये मागतात. याची देवा पै मागत आणि चरण सेवा अखंडित, तुझ्या चरणाची सेवा मला अखंड माझ्या जीवनामध्ये घडू दे. मग चरणाची सेवा केव्हा करतो, चरणापाशी काय देवाची, जगाच्या पाठीवर 3 लोक सुखी, एक सुखरूपा ऐसा, तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगासाठी का तो, आणि दुसरं सुखी असेल सुख वसे याची ठाई बहुपाई संतांच्या चरणापाशी सुखी, संतांच्या समागमामध्ये सुखे. आणि तिसरा सुखी जो असेल, तिसऱ्या सुखाचं नाव सांगतो निर्लज्जम, एवढेच लोक होते जेव्हा येते लोक एवढीच होती जेव्हा. पण मग असं मोहर आईची फळे, काही आले काही गळती, जेवढा आंब्याला बहर आला तेवढे काही रे होत नाही, काही बाळ त्याच्यामधून निर्लज्जम सदा सुखी काही लोक असतात दादा हो, त्यांना कशाची घेणं नाही, शब्दाची घेणं नाही, कशाचीच घेणं नाही. शब्दात चालू आहे की नाही चालू याच्याशी घेणं नाही, पट्टी द्यायची की नाही द्यायची याच्याशी सुद्धा. दादा हो सप्त्याला पट्टी द्या, तर पट्टी जर सप्त्याला दिली नाही ना तर धरण कोणत्या साईडनं फुटू शकतं. विठाला विठाला तुकोबराने जीवनामध्ये भक्ती केली. तुकोबरा म्हणतात मी अशी भक्ती केली कशी, सुख लागत होतं ना, सुखासाठी भक्ती केली माझी तुकोबराने. कोणची भक्ती केली, भक्ती आम्ही केली सांडून उद्योग, भक्ती आम्ही केली सांडून उद्योग, भक्ती आम्ही केली सांडून उद्योग, भक्ती आम्ही केली सांडून उद्योग,
परिणाम या संत महात्माचा संघ मला माझ्या जीवनामध्ये घडल्यामुळे सुका माझा आले दरिता यांचा संघ संत महात्माचा संघ घडल्यामुळे मला माझ्या जीवनामध्ये काय प्राप्त झालं? सुख प्राप्त झालं. सुख वसे याची ठाई आणि बहुपायी संतांच्या. तुम्हाला सुखाचा अनुभव जर घ्यायचा असेल तर नाथबाबाच्या श्रेष्ठीला जाऊन बघा वारीमध्ये. माझ्या ज्ञानोबाराच्या सोहळ्यामध्ये जाऊन बघा वारीमध्ये सुखाचा अनुभव येतो राहू. सुख असं दुकानामध्ये गेल्याबरोबर 1000 रुपये दिले सुख द्या नाही मिळत त्याला. सुख हे मनाला मानून घ्यावं लागतं. तिथे गेल्यानंतर जे म्हातारी घरी चालत नाही ना तिथे ते पावले घेते कधी मान हे की त्यांना भाग्यवंत नक्की आहे. तिथं सुख मिळतं दादा. आणि ते सुख घेण्यासाठी जीवनामध्ये आपण त्या सुखाचा अनुभव घेतला पाहिजे. विठाला विठाला आम्हाला प्रत्येकाला काय लागतं? प्रत्येकाला काय लागतं? सुखालागी करशील तर तरी तू सुखासाठी जर तर फिरत असेल तुम्हाला कुठं जावं लागेल? पंढरपूरच्या भगवान परमेश्वराच्या चरणापाशी है की नाही? तुझे पायी सुख सर्व हाये 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 मने मने प्रभु आनिक मने अरे अरे तुका मने काही नमो आनिक तुका मने काही नमो आनिक तुझे पायी सुख पायी सुख सर्व आहे. त्या भगवंताच्या पायापाशी भगवंताच्या चरणापाशी आपल्याला सुख मिळालं जावं. नाही तर बघा पण आपण तसं सुख प्राप्त करून घेत नाही ना. आपण ऐकत पंढरपूरला गेलो चंद्रभागेचं स्नान केलं महाद्वारामध्ये गेल्यानंतर आपण डोळे लावून घेतो. हो तुकोबारामध्ये डोळे भरून या पाहिले तुझे मुख. डोळे भरून भगवान परमेश्वराचं रूप बघायचं असतं. आपण महाद्वारात गेल्याबरोबर भगवंताची नजर आपली नजर झाली की आपण लगेच डोळे बंद करून घेतो. तुकोबारामध्ये डोळे बंद नाही करायचे. डोळे तुम्ही पहा श्रीदेवीचे विठ्ठलाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा माझ्या इठोबाचे मुख. भगवान परमेश्वराचं मुख या डोळ्याने बघितलं पाहिजे. आणि आपण पंढरपूरला गेल्याबरोबर डोळे लावून घेतो दादा. डोळ्याने सुख घ्यायचं. डोळ्याने या भगवान परमेश्वराला बघून घ्यायचं दादा. आपण या मानव देवाला आलो ना तर भगवंताला बघून घ्या. त्या भगवंताला आपलंच करा. तुम्हाला जर जीवनामध्ये सुख लागत असेल तर देवाला आपलंच करायला लागतं. आपुला तो तेने विना जीवा सुख नव्हे आणि एरथी माईका दुःखाची जनते नाही आधी आणि अवसन. माझ्या बजरंगबलीने ते काय केलं? प्रभू रामचंद्राला आपलंच केलं की नाही? बजरंगबलीने हनुमंतरायने प्रभू रामचंद्राला आपलंच केलं. आपल्या हृदयामध्ये साठवलं. साठविला हरी जी हृदयी त्यांची सरली येर झार आणि झाला सगळं. माझ्या मारुतीरायनं प्रभू रामचंद्र म्हणजे आपल्या स्वामीला आपल्या देवाला आपल्या अंतकरणामध्ये साठवला जाऊ. सावता बाबांनी सुद्धा भगवान परमेश्वराला आपल्या अंतकरणामध्ये साठवलं. सातवीला आधी बोलून गेलो. सातवीला आहे हृदय संपुष्टी
आणि बाहेर दाखवटी मृत्यूबा विठाल विठाल. तुम्हाला जीवनामध्ये सुख लागत असेल, चरणाची सेवा जर लागत असेल तर पंढरपूरला फक्त देवाच्या चरणाची सेवा आपल्याला दर्शन घेता येते. तुकोबराय म्हणतात वाराणसी गया पाहिली द्वारका. हा वा परी नाही तुका पंढरपूरमध्ये असं काय हो नाही गाडविला नाही बैसविला आला पुंडलिकासाठी भक्त पुंडलिकासाठी आला. आपण आपल्या गावामध्ये आपल्या मंदिरामध्ये आपण उदंड पाहिलं उदंड ऐकिलं उदंड पाहिलं उदंड ऐकिलं उदंड ऐकिलं जय जगदीश मंदिर जय आईची चंद्रभागा आईची भीमा तीर आईचा विठेवरी आईचे चंद्रभागा आईचे भीमा तीर आणि आईचा विठेवरी देवचे जगाच्या पाठीवर अनेक तीर्थयात्रा करा दादा तुम्ही. आईचे संत जन आईचे हरिदास आईचा नाम घोष सांगा कोटे कुठे ठाई ठाई कीर्तन प्रत्येक राऊंडमध्ये ठाई ठाई कीर्तन होत झालं. त्या ठिकाणी पंढरपूर क्षेत्रामध्ये जर तुम्ही वारीच्या दिवशी गेले तर ठाई ठाई कीर्तन मला ते प्रमाण आठवलं आता ठाई ठाई कीर्तन मग प्रत्येक जागेवर त्या ठिकाणी कीर्तन होत झालं. हा पंढरपूर क्षेत्राचा महिमा झाला. पंढरपूर क्षेत्रामध्ये काय ऐसे संत जन आणि ऐसे हरिदास किती हरिदास आहे. ऐसा नाम गोष्ट नाही कोटे जगाच्या पाठीवर पंढरपूर सारखा नाम गोष्ट कुठंच होत नाही. विठाल विठाल पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी आणि प्रत्यक्ष चक्रपाणी उभा ते भगवान परमात्म्याच्या ठिकाणी येऊन उभा आहे. आपल्या गावामध्ये मंदिर असेल मंदिरामध्ये आपण मूर्त्या आणल्या असेल तरी ब्रह्मनाथच्या वेद मंत्र्या उच्चाराने त्या ठिकाणी आपण त्याच्या देवत मानला असेल दादा हो. म्हणून आपण आपल्याही गावामध्ये मंदिरामध्ये आपला भावना आपल्याला सुद्धा देवाचं दर्शन होतं. पंढरपूर क्षेत्रामध्ये तसं नाही घडविला नाही वैशिला आला पुंडलिकासाठी भक्त पुंडलिकासाठी भगवान परमात्मा आला पंढरपूरला. मग पंढरपूरचं महत्व चंद्रभागेसारखं तीर्थ नाही सर्वोत्तम तीर्थक्षेत्र म्हणजे चंद्रभागेसारखं जगात तीर्थ नाही. चंद्रभागेसारखं ऐशी चंद्रभागा ऐशी भीमा तीर नाहीसा विटेवरी देवकोटी. पंढरपूरचं एवढं महत्व काय होतं त्या ठिकाणी देव बी आहे भक्त बी आहे तीर्थ बी आहे. सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र निभादेव सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र सर्व
हे पंढरपूरचं महात्म्य ठरवलं. सर्वोत्तम तीर्थ, सर्वोत्तम क्षेत्र आणि सर्वोत्तम सकळ ही तीर्थे घडती एक वेळा, सकळ ही तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखली, चंद्रभागा डोळा देखली, चंद्रभागा डोळा देखली. सकळ ही तीर्थे घडती एक वेळा आणि चंद्रभागा डोळा पाण्यामध्ये सुद्धा जायचं काम. चंद्रभागेला डोळ्याने बघायचं तरी सुद्धा सर्व तीर्थाचं काय होतं आपल्याला दर्शन होतं. नुसतं पुंडलिकाला बघितलं तरी सर्व संतांचं दर्शन होतं. हे काय आहे पंढरपूर क्षेत्राचं महत्व. विठाल विठाल भगवान पंढरपूर जवळ उभे असले भगवान पंढरपूर काहीतरी मागा नामदेव मला याची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. तुझ्या चरणाची सेवा मला अखंड माझ्या जीवनामध्ये घडू दे. मी एवढंही पंढरपूरचं महात्मा सांगितलं. पंढरपूरचं महात्मा सांगितलं कशासाठी सांगितलं की नामदेव आहे देवापाशी मागणी मागतात तुझ्या चरणाची सेवा मला दे. आणि जरा भगवान परमात्म्याची सेवा जर नामदेवाला अपेक्षित असेल तर भगवान परमात्म्याला नामदेवाला जन्म कुठे द्यावा लागेल. भगवान परमात्मा कुठे पंढरपूरला उभा आहे ना. पंढरपूरला उभा आहे आणि माझे नामदेव आहे चरणाची सेवा मागता. समजा मी इथं उभा आहे तुम्हाला जर माझ्या चरणाची सेवा करायची असेल तर मी करणार नाही कोणी मागते नाही म्हणायचं. पण करायची असले तर तुम्हाला मग इथं जन्माला यावं लागेल ना. पैठणला जन्माला यायचं मग ही सेवा घडेल का. जिथं भगवान परमात्म्याचे पाय कुठं पंढरपूरला भगवान परमात्मा तिथं उभा आहे. भगवान परमात्म्याची सेवा जर करायची असेल तर पंढरपूरलाच त्या ठिकाणी जन्माला यावं लागेल. तिथंच वास द्यावा. हे वास देई पंढरीचा वास देई पंढरीचा वास देई पंढरीचा वास देई पंढरीचा वास द्यावा 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 पंढरीचा पंढरपूर क्षेत्रामध्ये का वास मागता का की त्या ठिकाणी भगवान परमात्मा उभा आहे आणि त्यांच्या शरणाची सेवा जर अपेक्षित असेल तर नामदेव रागता वास द्यावा पंढरीचा. नुसता पंढरीचा वास देऊ नका सदा संघ हरिदासाचा. हरिदासाचा संघ मला माझ्या जीवनामध्ये घडू दे. हरिदासाच्या घरी काय हो ते राम नाम होईल श्रवण ते राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे घडेल भोजन उचिष्टाचे घडेल भोजन उचिष्टाचे ते राम नाम होईल श्रवण ते राम नाम होईल श्रवण. आमदार खासदाराच्या घरचा शिपाई झाल्यापेक्षा संतांच्या घरचा कुत्रा होईल चांगला. संतांच्या घरचा संत समागमे एखंदीय परी भावे त्याच्या द्वारी स्वामी येती. संतांच्या घरचा कुत्रा झालं तरी चालेल का तेथे राम नाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उद्दिष्टाचं. संतांच्या घरी जन्म
ते कमीत कमी भजन कीर्तन नामस्मरण करायला लागले. म्हणून वाच द्यावा पंढरीचा आणि सदा संग हरिदासाचा, असं मला माझ्या जीवनामध्ये मागणी द्या. आणि असं जर मला दिलं, संतांचा सहवास दिला, पंढरपूरमध्ये जन्म दिला, तर मग त्या कोणत्याही कुळामध्ये कोणत्याही यातीमध्ये जन्म दिला तरी मला चालेल. अभंगाचा तिसरा जन्म हो का याती, जन्म हो का भलते 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 स्वामी जनार्दन मुनी बसे. प्रभू जवळ बसायसाठी टाइम पाहिजे. जन्म हो का भलते याती, जन्म हो का भलते याती. आमचे काही महाराज मंडळी कमी नाही बरं बोलतो का, नाही ना कबूल जा मंडळ सुद्धा कमी नाही. जन्म हो का भलते याती, जन्म हो का भलते याती. परी मी न चुके हरिभक्ती. मला कोणत्याही कुळामध्ये जन्म दिला तरी सुद्धा मी माझ्या जीवनामध्ये काय चुकलं पाहिजे ना, हरिभक्ती. हरीची भक्ती करण्यासाठी मला जन्माला यायचे. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म यासाठी देवा.
घेईन मी जन्म यासाठी देवा घेईन मी जन्म यासाठी देवा घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संताचे पुजान हरिनाम कीर्तन संताचे पुजान हरिनाम कीर्तन संताचे पुजान हरिनाम कीर्तन संताचे पुजान घेईन मी जन्म यासाठी देवा आणि तुझी चरण सेवा साधव्या तू नामदेव राय सुरतीस मध्ये याची देवा पै मागत आणि चरण सेवा अखंडित चरणाची सेवा मला माझ्या जीवनामध्ये करू दे वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदास असं जर मला माझ्या जीवनामध्ये ही मागणी जर पूर्ण केली तर मग जन्म मला कोणत्याही कुळामध्ये दिला तरी सुद्धा चालेल जन्म हो का भलती आती बरी न चुकी मी हरिभक्ती जीवनामध्ये मी हरिभक्ती चुकलो नाही पाहिजे हे मग मला या ठिकाणी दे हेच नामदेव राय त्या ठिकाणी भगवान परमेश्वर म्हणतात तुला जर द्यायचं असेल तर मला एक कमलापती उचललेला कमलापती उद्या तुम्हाला कमलापती हे नाव कोणाचं आहे देवाचं उचललेला 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 कमलापती उचललेला कमलापती आणि पायाचे बंधने गळती म्हणजे भगवान परमेश्वरचं नाव काय आहे कमलापती हे कमलापती मग तुला जर मला काही द्यायचं असेल तर हेच दे कमलापती पुढती पुढती प्रत्येक जन्मात मला हेच दे अभंगाचं सेवन
सदा संग हरिदादा सदा संग हरिदादा सदा संग सदा 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 संग हरिदासाचा करा सर्वांनी वरती पाठीमाग हरि विठोबा रघुबाई
मध्ये राय दिसते ती घेतो कोणाची हे झालं ना आपलं कीर्तन आता याची देवा पै मागत चरण सेवा कनीत वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासा त्याचा अवकाश झालेली सेवा त्या ठिकाणी भगवान परमेश्वराच्या चरणी समर्पित करीत असताना पण 2 मिनिटं भजन झाल्यानंतर सेवा आपण समर्पित करा वरती आता हे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा सुंदर भजन केलं सर्वांनी तुमचे तुम्ही टाळ्या वाजा तरी ना या इथल्या 2-4 महिन्याचा लई सुंदर आवाज येतो तुम्ही बिड्या नाही बिड्या नाही पिल्यामुळे आवाज सुंदर सर्वांचा आवाज सुंदर सर्वांनी भजन केलं जाता जाता एकच सांगतो आपल्या मुलांबाळांसाठी संपत्ती इस्टेट कितीही कमवली तरी ती फायद्याची नाही दादा परंतु आपल्या मुलाबाळा संस्कार लावा हे फार महत्त्वाचं हल्ली आपण बघतो व्हॉट्सअपवर भरपूर पेपरमध्ये बघतो की अशी संतान काही लोकांची जन्माला आली की ती दुसऱ्या देशामध्ये नोकरीला गेली दादा इथून जर त्यांना कळलं की आपले आई वडील वारले तरी सुद्धा ते जस याला अंतिम संस्कार नसतो येऊ शकत अशी जर संतान जर आपल्या पोटी असेल तर काय उपयोग आपला तेवढे काबाड कष्ट करून आपण त्याच्यासाठी लहानचं हाडाचे काढे रक्ताचं डांबर करून त्याच्यासाठी आपण इस्टेट कमवत जातो तीच अवलाद जरा आपल्या अंतिमितीला येत नसेल तर आपल्या जगून तरी काय कोणासाठी जगतात ज्यांच्यासाठी आपण जगतो ते जर आपल्या अंतिमितीला येत नसेल तर मग हे पैसा अडका धनदौलत कशासाठी कमवायचं तर पैसा अडका धनदौलत तर कमवा पण त्याच्याबरोबर आपल्या मुलाबाळाला संस्कार सुद्धा कमवा संस्कार सुद्धा घरात संस्कार फार महत्त्वाचे छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ संस्कार घडले जातात आज आपल्याला आपल्या वडिलाचं आपल्या आजीचं वर्षात करायचं जीवावर येतं दादा हो परंतु 350 पावणे 400 वर्ष झाली माझ्या राजाला किती वर्ष झाली पावणे 400 वर्ष झाली राजाला दादा हो तरी सुद्धा गल्ली बोळामध्ये चौकामध्ये 19 फेब्रुवारी साजरी करतात कशामुळे की राजा जगला तुमच्या आमटीसाठी रयतेसाठी राजा जगला आणि तुम्ही आम्ही जगतो फक्त आपल्या कुटुंबासाठी
चौकामध्ये पुतळे कोणाचे होत नाही, कुणीही कोणाची जयंती साजरी करत नाही. आता 14 एप्रिल आली आहे की नाही, बाबासाहेब आंबेडकरांची. कोणी कोणाची जयंती साजरी करत नाही दादा हो. हे महापुरुष तुमच्या आमच्यासाठी जगले दादा हो, म्हणून यांची जयंती या ठिकाणी साजरा होते. त्यांच्या आईवडील त्यांच्यात फार सुंदर संस्कार घडवले जातात हो, म्हणून ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. म्हणून म्हणावं लागतं एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या मागे बोला छत्रपती शिवाजी महाराज की. पूर्ण म्हणायचं सांगितलं नव्हतं, फक्त माझ्या मागे म्हणतो तरी तुमच्या मुखामध्ये जे आलं का की राजा रयतेसाठी जगला जातो, गोरगरिबासाठी जगला, मामासाठी जगला, धर्माचं रक्षण करण्यासाठी जगला, आणि या बहिणीची इज्जत राखण्यासाठी त्या ठिकाणी राजा जगला जातो. म्हणून आपण किती म्हणलं आमच्या मागे तरी सुद्धा तुमच्या मुखामध्ये जे येणार की नाही येणार झालं. छत्रपती शिवाजी महाराज तलवार भवानी तलवार घेऊन ते काही घरा इकडे गल्ल्या बोळामध्ये ते राजा घेतले. रणमैदानी भवानी तलवार फिरून गेले, रणमैदानी भवानी तलवार फिरून गेले, एक एक मुघल कापले माझ्या शिवानी जगले, एक मुघल कापले माझ्या शिवानी जगले.
देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल. मग तो काळ खाण्याच्या अगोदर आपण जीवनामध्ये काय झालं पाहिजे? सावध झालं पाहिजे ना. तुकोबरामध्ये सावध झालो हरीचे आलो जागरणा. मग सावध झालं पाहिजे ना. तुकोबरा सावध झाले, ते सावध झाले म्हणून ते आपल्याला सावध करतात नाही की नाही. मग धरी धरी आठवण मानी संताचे वचन. संतांचं वचन आपण जीवनामध्ये मानलं पाहिजे. येण्याची पंथी चालू जाता न पडे गुंता. मग संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपल्याला जायला त्यांनी सांगितलं, त्या मार्गाने आपण गेलो पाहिजे. आणि संतांनी जो मार्ग आपल्याला दाखवला आणि त्या मार्गाने जर दादा आपण गेलो नाही तर या देवीनं ऐकलं मग दुसरा येईल. या देवीनं ऐकलं दादा असतील पालून सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्याचा मला योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. तुम्हाला सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. बोलता बोलता माझ्याकडून जरा काही चुकलं असेल बोलण्याच्या ओघामध्ये तर मला उदर अंतकरण या ठिकाणी माफ करा. पाठीमागं माझं त्या दूधमाळवाडी ना कन्नडमध्ये दूधमाळ आणि दूधमाळवाडी त्या दूधमाळवाडीला माझं कीर्तन झालं होतं. दूधमाळवाडी तर भैया बरोबर होता. एक सायकल दुकानदाराची टपरी होती सायकलची पंचरबीजच्या काढण्याची. संस्कार पाहिजे मुलांवर. तर दादाला विचारलं मी म्हणलं दादा मला दूधमाळवाडीला जायचं आहे, मला मार्ग सांग, रस्ता सांग. त्यांनी रस्ता सांगायला पाहिजे की नाही दादा व्यवस्थित. त्यांनी काय केलं मला
शपथ होता नारदाची गाडी खोटे त्याला असं करू. म्हणजे त्याने बरोबर ते कोणाला सांगितलं मला लक्षात आलं. पण मी म्हटलं दादा मला सुधरून सांग, व्यवस्थित सांग, माझ्या लक्षात बसत नाही. म्हणून आपल्या मुलावर संस्कार फार महत्त्वाचे. त्या मुलावर संस्कार चांगले असते कमीत कमी त्यांना जवळ येऊन मला मार्ग व्यवस्थित सांगितलं असतं दादा. म्हणून जीवनामध्ये आपल्या मुलावर संस्कार घडवा हे फार महत्त्वाचं आहे. असाच हा तुमचा सप्ताह मोठा होत राहू. सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. माईक सिस्टीमध्ये दादा गावातलेच घेतलंच का पाठीमागं माझं जायदाऱ्याला कीर्तन झालं होतं बरं का दादा येवल्या तालुक्यामध्ये. त्या सर्वांचे धन्यवाद मानले मी आणि माझी शिष्टीमाल दादाचे शेवट धन्यवाद मानले तिथं. तर त्या शिष्टमाल्याने मला 500 रुपये दिले होते. नाही दादा इथं तिकडे सांगतो असे असतात आमचे माईक शिष्टमाल्या त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. माझ्याकडून चुकलं असेल काही तर मला उदार अंतकरणानं माफ करा. माझा मोबाईल नंबर आहे 95 11 72 97 72. ह्या नंबरवर कोणाला फोनपे पैसे मारायचे असेल तर म्हणून मला या फोनवर फोन करा. महाराज तुमचं इथं चुकलं इथे सुधारण्याचा जरूर त्या ठिकाणी प्रयत्न करीन. झालेली सेवा या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करीत असताना तुमचा सप्ताह म्हणजे रामनवमीच्या अगोदर आणि हनुमान जयंती दिवशी शेवट दोन्ही पर्व काळ तुम्ही या सप्त्यामध्ये घेतले. सर्वांनी या ठिकाणी टाळी ज्या संतांनी आपल्याला हा मार्ग दाखवला त्या संतांचा एक म्हणजे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर